मृत्यू पण एवढी सुंदर असू शकते का? काय ते दिग्दर्शकाच्या मनात आलं असेल त्याने एवढी सुंदर मृत्यू लिहिली कोणासाठी तरी. ज्वाली LLB3च्या पहिल्याच 15 मिनिटांमध्ये एक आत्महत्या होते, पण काय ती आत्महत्या इमोशनली अटॅच करून जाते तुम्हाला मूवीमध्ये एक डायलॉग आहे, अगर किसान जमीन बेचेगा तो करेगा क्या. आणि इथंच तुम्हाला पूर्ण मूवीचा सार समजून जातो. सामाजिक हायरार्कीमध्ये वर असलेल्यांकडून खाली असलेल्यांवरती केले जाणारे अत्याचार. अक्षय कुमार, अरशद वारसी, बोमन इराणी आणि सौरभ शुक्ला कोर्टरूम ड्राम्याचे महाधुरंधर पुन्हा तुम्हाला ज्वाली LLB3 मध्ये बघायला भेटतात. इथं केस ही इम्पेरियल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज वर्सेस जानकी देवी आहे. हा न्यायव्यवस्था ही गरिबासाठी असते, पण न्यायव्यवस्थेकडून गरिबाला न्याय मिळेपर्यंत गरिबाचं घर जातं, परिवार जातो आणि शेवटी जीवही जातो, तरी पण त्याला न्याय भेटत नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. जस्ट 2 दिवसापूर्वी मी एक न्यूज रीड केली जिथे एका व्यक्तीला 100 रुपयाच्या घुसखोरीच्या केसमध्ये 39 वर्ष जेलमध्ये राहावं लागतं. हा, आणि त्या व्यक्तीने ती घुसखोरी केली पण नव्हती, पण ही आहे आपली न्यायव्यवस्था. त्यांना 100 रुपयाची केस सोडवण्यासाठी 39 वर्ष लागतात. आणि ह्याच आपल्या न्यायव्यवस्थेवरती एक सटायर वेमध्ये कॉमेडी म्हणजे ज्वाली LLB3. रिमेंबर गाईज, जस्टिस डिले मीन्स जस्टिस डिनाईड, आणि हे आपल्याला समजलं पाहिजे. आता या केसमध्ये पुढं काय होतं, दोन्ही ज्वाली मिळून ही केस कशी लढतात, ती जमीन शेवटी कोणाला भेटते, हाच पूर्ण कोर्टरूम ड्रामा बघण्यासाठी तुम्ही ही मूवी बघू शकता.